तासगाव नगर परिषद 2025ची निवडणूक ही अतिशय चुरशीची रंगली होती. निवडणुकीत माजी खासदार संजय काका पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि स्वाभिमानी विकास पॅनेलच्या सोबतीने संजय काका पाटील गट विरुद्ध आमदार रोहित पाटील गट यांच्यात नगर परिषद सत्ता संघर्ष हा सुरू झाला होता. परंतु काका गटाने एक ऐतिहासिक विजय मिळवला आणि तिसऱ्यांदा नगर परिषदेवरती हॅट्रिक मारली. थोडक्यात सांगायचं झालं तर सौ विजया बाबासाहेब पाटील यांनी श्री संजय काका पाटील यांच्या नेतृत्वाखाली तसेच लोकांच्या विश्वासाच्या बळावरती थेट नगराध्यक्षपदी बाजी मारली. निकाल होऊन काही दिवस उलटले आणि आज अखेर तो क्षण आला ज्यामध्ये जनतेच्या विश्वासाने सौ विजया बाबासाहेब पाटील या अधिकृतपणे तासगाव नगर परिषदेच्या पहिल्या लोकनियुक्त अशा महिला थेट नगराध्यक्ष म्हणून मानाच्या खुर्चीवरती विराजमान झाल्या. नगराध्यक्षपदाच्या स्वागत समारंभाच्या कार्यक्रमास माजी खासदार श्री संजय काका पाटील तसेच प्रभाकर बाबा पाटील व पॅनेलचे सर्व नगरसेवक तसेच पदाधिकारीसुद्धा उपस्थित होते. त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीच्या नगरसेवक तसेच कार्यकर्त्यांनीही नगराध्यक्षा सौ विजया बाबासाहेब पाटील यांना शुभेच्छा सुद्धा दिल्या. तसेच सर्व नगर परिषद स्टाफनेही नवनियुक्त नगराध्यक्षांना शुभेच्छा सुद्धा दिल्या. एका सामान्य कार्यकर्त्यापासून ते थेट नगराध्यक्ष पदापर्यंतचा हा प्रवास खरोखरच प्रेरणादायी आहे. येणाऱ्या काळात विजयाताईंच्या नेतृत्वाखाली तासगाव शहराचा विकास हा नक्कीच होईल. त्याचबरोबर तासगाव नगर परिषद निवडणूक रिंगणात एकमेकांचे कट्टर विरोधकांनाही आता गट तट विसरून तासगावच्या विकासासाठी एकत्र येऊन काम करणं गरजेचं आहे. नवमहाराष्ट्र टाइम्ससाठी उमेश भंडारेसह तासगाव.